मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. आणि यंदा बुधवारी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. खंडोबा, मार्तंड, भैरव आणि मल्हारी यासारख्या नावानेही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा षष्ठी. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. चंपा षष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखले जाते. हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेला विजय म्हणून चंपा षष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसात संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो. खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजेच हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपा षष्ठी या दिवशी ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते. तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे. या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं. धन, ऐश्वर्य, आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं. जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते. कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो, ज्यामुळे शिक्षण, व्यवसायातील अडथळे दूर होतात. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचं. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करा किंवा अगदी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते. लोक त्याची पूजा करतात, कारण असे मानले जाते की जर एखाद्यावर शनीची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याखाली दिवा लावून तो शांत केला जाऊ शकतो. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले जाते. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले आहे. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जी लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घ आयुष्य मिळते.
तसेच जे लोक पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करतात त्याची या जगात केलेली सर्व पापं नष्ट होतात, मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात. अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचे झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात, यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात, त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतं. पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. याशिवाय सर्व तीर्थक्षेत्रे त्यात समाविष्ट आहेत. म्हणूनच ज्यांना तीर्थक्षेत्री मुंडन करणं शक्य नाही ते पिंपळाच्या झाडाखाली ही विधी करू शकतात. पिंपळाच्या झाडाखाली यज्ञ, पूजा, पुराण कथा करणं सर्वोत्तम मानले जाते. मान्यतानुसार शनिदेव पिंपळाच्या झाडावर निवास करतात. म्हणूनच पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून त्याखाली दिवा लावल्याने शनीच्या 7.5 की वध या दरम्यान त्रास सहन करावा लागत नाही. अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपाही होत असते. एवढं महत्त्व आहे पिंपळ वृक्षाचं. म्हणूनच आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाले की लगेचच हा उपाय करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा. भंडारा म्हणजे हळद. तसेच आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे. त्याचबरोबर एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे मातीची पंती घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या. त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं किंवा अगदी तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते एक धारेने पिंपळ वृक्षांच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं. अगदी झाडाखाली खडून पडलेलं पान असेल, पिवळं झालेलं असेल तर ते पान घेतलं तरीही चालणार आहे. नाहीतर तुम्हाला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची क्षमा याचना करायची. एक पान तोडायचं आणि कोणत्या इच्छापूर्ती करता हे पान आपण तोडत आहेत ते बोलायचं आणि हे पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे. भंडारा म्हणजे हळद. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. आता पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन तसेच माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. हे जे पिंपळाचं पान आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे पान जे आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं. तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे करा किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असं तिथे अर्पण करू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण केलं तरीही चालणार आहे. आता काही वेळाकरता हे पान आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणाजवळच ठेवायचं. त्यानंतर ते पान तिकडनं उचलायचं. एक लाल रंगाचा कपडा घ्या, त्यामध्ये हे पान आपल्याला बांधायचं. त्याची एक पोटली तयार करायची. आता हे पान तुम्ही एकतर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल तिथे ठेवा. असं हे अभिमंत्रित पान आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.